नमस्कार, किचन क्वीन्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. अमृता, उन्हाळा म्हटलं ना की जे अस्सल खवय्ये आहेत आणि ज्या सुगरणी आहेत ना त्यांचा एक जिव्हाळ्याचा विषय तो म्हणजे लोणचं. अगदी खरं मनीषा, म्हणजे एकदा का लोणचं घातलं वर्षभर ते लोणचं जसं जसं मुरतं ना त्याची चव आणखी वाढते. आणि मला माहितीये आज असाच एक वेगळा बिन तेलाचा लोणच्याचा प्रकार मनीषा आपल्यासाठी घेऊन आली आहे. पण थोडं आपल्या स्टाईलनी सांगूयात. खमंग आणि चटपटीत बिना तेलाचा मिरचीचा खार होईल एकदम भारी. ऐकूनच तोंडाला पाणी सुटलंय. चला करायला घेऊयात घरच्या घरी. अमृता, आपण वर्षभर टिकणारा बिना तेलाचा मिरचीचा खार करणार आहोत. मिरचीचा खार घालताना काय होतं ना, खूपदा बुरशी येते, पाणी सुटतं आणि लोणचं खराब होतं. पण 2-4 गोष्टी जर का तुम्ही टाळल्या ना तर खार जो आहे तो अजिबात खराब होणार नाही. अगदी तेल नाही घातलं ना तरी सुद्धा चालेल. 2-4 गोष्टी आहेत ना त्या तुम्ही जरा लक्षात ठेवा. पहिल्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय, तर मिरची निवडताना बाजारात तुम्हाला 2 ते 3 टाईपच्या मिरच्या अवेलेबल असतात. एक अगदीच हिरवा रंग असतो, अगदी बारीक मिरची असते. एक पोपटी रंगाची आणि ही हलकासा थोडासा हिरवा रंग असलेली मिरची. जी पोपटी रंगाची मिरची आहे ना त्याला अजिबात तिखटपणा नसतो. मग मिरचीचं लोणचं खमंग लागत नाही. आता इथे बघा, ही अशी थोडीशी लांबट हलकासा हिरवा रंग असलेली मिरची ना हलकीशी तिखट असते, जास्त तिखट नाही आहे. आणि मिरची धुवायची, अगदी कोरडी करायची, फॅन खाली सुकवायची. एक तासभर सुकवली ना तरी सुद्धा चालेल. पूर्ण कोरडी झाल्याच्या नंतरच तिचे देठ काढायचे. म्हणजे ना अमृता, पाणी जे आहे ते राहणार नाही आणि मिरचीच्या आतमध्ये पाणी जाणार नाही. ठीक आहे. साधारणतः 200 ग्रॅम आपली मिरची आहे. मिरची सुकवून छान कोरडी करून देठ काढून तयार आहे. आता काय करायचं, जसा आपल्याला खाराला मिरची हवी आहे त्या हिशोबाने ती कट करायची. आता मला कशी हवी आहे मी त्या हिशोबाने कट करते. तुम्हाला छोटं लंब कसं करायचं आहे तुम्ही तसं करा. अच्छा, म्हणजे ह्याचे बारीक बारीक तुकडे केले तर चालतात का? तुम्हाला जशी हवी आहे तशी तुम्ही त्याचे तुकडे करा. आता मिरची कट केल्याच्या नंतर ना मधनं एक हलकासा त्याला असा कट मारायचा. आता कट जो आहे तो आपण फक्त इथपर्यंत मारलेला आहे, खालपर्यंत कट मारायचा नाही. जर का मिरचीचा कट खालपर्यंत गेला ना तर मिरचीचा लगदा होईल, लोणचं चांगलं नाही लागत खायला. हलकासा कट मारला की जो आपला खार आहे तो आतमध्ये मुरेल आणि मिरची छान लागेल. आता ह्याच प्रकारे आपण काय करू, सगळ्या मिरचीला असे कट मारून घेऊयात. पूर्वी ना मनीषा, म्हणजे आता आपण असं ऐकतो की बाबा लोणचं आपलं टिकायचं आहे तर त्याच्यात खूप सारं तेल असलंच पाहिजे. मला आठवतंय माझी आजी बिना तेलाचे इतके लोणच्याचे प्रकार बनवायची आणि ते वर्षभर छान टिकायचे. तुम्हाला माहितीये का, प्रामुख्याने जी पारंपरिक लोणच्याचे प्रकार आहेत जे आम्हाला माहित आहेत त्यामध्ये ना तेलाचा वापर हा खूप कमी केला जातो किंवा केलाच जात नाही. तरीही ती लोणची वर्षभर टिकतात जर का मिठाचं प्रमाण बरोबर असेल ना तर लोणचं खराब होत नाही. आपली जे आहे सगळ्या मिरचीला कट मारून झालेले आहेत. बरं, अशी मिरचीला कट मारून झाल्याच्या नंतर कधीही मिरचीला हात लागला ना अमृता तर काय करायचं, पिठाने धुवायचा. बेसन किंवा आपलं गव्हाचं पीठ असतं ना त्याने हात धुतला ना की तिखटपणा चालला जातो. ही एक टीप दिली आहे मनीषाने. मिरच्या ज्या आहेत त्या कट मारून रेडी झालेल्या आहेत. आता आपण काय करूया, खार करायला घेऊया. मी इथे पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि 200 ग्रॅमच्या हिशोबाने सगळं साहित्य इथे घेतलेलं आहे. आता ही 50 ग्रॅम आपली मोहरी आहे, ती काय करायची आहे, भाजायची, म्हणजे फक्त गरम करून घ्यायची आहे. अगदी त्याला खरपूस वगैरे असं भाजायचं नाही, हलकासा गरम, म्हणजे मॉइश्चर जे आहे ना ते सगळं निघून जाईल. आणि मोहरीत ना एक थोडासा उग्रपणा असतो अमृता, तो भाजल्याने ना थोडासा कमी होतो. आणि असं पण खूपदा सांगतात की मोहरी खूप जास्त भाजली गेली तर तो लोणच्याला कडवटपणा येतो. आता बघ, हलकासा अशी ना गरम झाली आहे. आता ही काढून घेऊया आपण. 15 ग्रॅम मेथी दाणा घेतलेला आहे आपण, तो पण ना भाजून घेणार आहोत. हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत मेथी दाणा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. झाली आहे मनीषा, रंगही बदलला आणि वासही छान यायला लागलाय मेथी भाजल्याचा. छान असा गुलाबी रंग आलाय. मेथी दाणा भाजला ना की छान वास येतो. इथे मी 15 ग्रॅम अख्खा धना घेतलाय, तो आपण घालणार आहोत. धने पण जास्त भाजायचे नाही. एक हलकासा त्याचा रंग बदलला ना की आपण धने काढून घेणार आहोत. धने आपले भाजून झालेले आहेत आणि वासही त्याचा छान येतोय. आता तीनही जे जिन्नस आहेत ते आपली थोडीशी गार झाली ना
की आपण वेगळे वेगळे मिक्सरला ना दळून घेणार आहोत. अच्छा, म्हणजे मेथीदाणे वेगळे, मोहरी वेगळी, धने वेगळे असं नाही दळायचं? नाही, मोहरी वेगळी दळायची अच्छा. आणि मेथीदाणा आणि धणा हा वेगळा दळायचा. कारण की एक तर पावडरही नाही करायची आहे आणि ना भरड पण नाही करायची. अच्छा. असं रवाळ असं केलं ना लोणच्याला ना खार छान चिकटून राहतो. इथे आपण धणे, त्याच्यानंतर मोहरी आणि हा मेथीदाणा या तीनही जिन्नसांची रवाळ अशी पावडर केलेली आहे. ते बघा असं फार ना पावडर म्हणजे भरडही नाही आहे आणि पावडरही नाही आहे, अशी त्याच्यामध्ये रवाळ. हा. हो. अशी रवाळ केली ना की जो खार आहे तो मिरचीला ना छान चिकटून राहतो. आणि तिन्ही पावडर आपण वेगळ्या वेगळ्या दळून घेतलेल्या दळून आहेत. घेतलेले आहे. आता काय करू, 200 ग्रॅमच्या हिशोबाने मी इथे 4 लिंब घेतलेली आहेत. एक लिंबू आपण पिळून घालणार आहोत आणि 3 लिंबाचे ना कट करून घेणार आहोत. आता एका लिंबाचे ना साधारण अमृता 8 फोडी करून घ्यायच्या. अच्छा. हा. अच्छा, म्हणजे लिंबू पण आपण ह्याच्यातच घालतोय? थोडं चवीला बॅलन्स करायसाठी आपण अच्छा. लिंबू घालतोय. लिंबू कट करताना ना बिया काढून घ्यायच्या, जेणेकरून खाराला कडवटपणा येणार नाही. कारण की थोडा 4-5 जरी बिया गेल्या ना लिंबाच्या तर खाराला कडवटपणा येतो. आणि लिंबू ऑप्शनल आहे मनीषा की घालायचं? लिंबू अगदी ऑप्शनल आहे, पण चवीने खायचा असेल ना तर थोडंसं घाला. सगळ्या लिंबाच्या आपण अशा फोडी करून घेऊयात. सगळं साहित्य, सगळी जिन्नस रेडी आहेत. आता आपण काय करूया, खार करायला घेऊया. आता इथे ना परत एकदा प्रमाण सांगते मी. 50 ग्रॅम मोहरीची पावडर, त्याच्यानंतर 15 ग्रॅम धणा पावडर, 15 ग्राम मेथी दाणा. बरं, मेथी दाणा घालताना एक गोष्ट लक्षात घ्या की मेथी दाण्याचं प्रमाण जर का खाराला जास्त झालं ना तर त्या खाराला चिकटपणा येतो. हो. हा. त्याच्यानंतर अर्धा चमचा हिंग, अर्धा चमचा हळद, 20 ग्रॅम गूळ. अच्छा, आपण गुळही घालतो हो, याच्यामध्ये? म्हणजे लोणचं आंबट गोड होईल नाही, तसं होणार नाहीये. फक्त चवीला बॅलन्स करायला आपण अच्छा. गूळ घालतोय. आणि 50 ग्रॅम मीठ. जर का मिरची कमी तिखट असेल ना तर 10 ग्रॅम मीठ कमी घाला. मिरची जर जास्त तिखट असेल ना तर 50 ग्रॅम मीठ ना एकदम परफेक्ट होतं. आता ही सगळी जिन्नस काय करायची आहेत, आपल्याला मिक्स करून घ्यायची आहेत. अमृता, खार कुठलाही असो, कुठलंही लोणचं असो, त्याला मिठाचं प्रमाण कमी झालं, हो, कमी झालं ना कमी झालं तर लोणचं खराब होतं. थोडंसं चढच मिठाचं प्रमाण लोणच्याला लागतं. हो. आता हे सगळं मिक्स करून घेणार आहोत. आता इथे मी तेल घातलेलं नाही आहे, पण तुम्हाला जर का आवडत असेल ना तर तुम्ही शेंगदाणा तेल कडकडीत गरम करून 2-3 चमचे घातलं ना तरी सुद्धा चालेल. काय होतं, एक 2-4 तासात ना ह्याला पाणी सुटतं आणि बरोबर खार ना मिरचीला चिकटतो. पूर्वी नाही का मनीषा, खूपदा बिनतेलाचीच लोणची व्हायची. हो. म्हणजे मला चांगलं आठवते, माझ्या शेजारी एक गुजराती फॅमिली राहायची. त्यांच्याकडे ना पूर्ण कैरी, म्हणजे आपण जसं हळद मीठ लावतो तशी मीठ लावून 3-4 दिवस ती कैरी उन्हात कडकडीत वाळवली जायची. बरं. आणि मग त्याच्यात मसाला घालून ते बिनतेलाचं लोणचं केलं जायचं. पण ते चवीला इतकं छान लागायचं. छान लागतं. आणि किंवा खाताना ना थोडंसं शेंगदाण्याचं कच्चं तेल घेतलं ना तरी सुद्धा मस्त लागतं ते. खूप ठिकाणी पद्धत आहे, म्हणजे बिनतेलाचं लोणचं असेल तर त्याच्यावरती कच्चं तेल घेऊन खातात. आता इथे काय करूया, एका लिंबाचा रस मी बिया काढून ते पिळून घेणार आहे. तो आपण पिळून घेऊया. आता ही एखाद दुसरी जी बिया आहे ना ती जरी दिसली की लगेच काढून घ्यायची, म्हणजे लोणच्याचा कडवटपणा वाढणार नाही. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मनीषा, जसं तू त्याच्यात लिंबू पिळलंस ना, एक खूप छान अरोमा येतो त्या मसाल्याचा. आणि कसं आहे, मेथी दाणा आहे ना अमृता, तो ना भाजल्याच्या नंतर पावडर असं जेव्हा आपण मिक्स करतो ना, तो असेल जरीही कडू, पण ना टेस्ट वाढवायला तो एक महत्वाचा भाग आहे मेथी दाणा. तर लिंबानी थोडासा ओलसरपणा आला ह्याला. खार जो आहे तो व्यवस्थित सगळीकडे मिक्स केलेला आहे. आता आपण काय करूया, ह्या ज्या आपल्या कट केलेल्या मिरच्या आणि लिंब आहेत ते या खारात ना घोळून घेऊयात. मला असं वाटतं मनीषा, ह्या ज्या लिंबाच्या फोडी तू टाकल्यास त्यांनी पण एक पाणी सुटायला मदत होत असेल या खाराला. हो. थोड्या वेळातच ना तुला बघ दिसेल थोडंसं पाणी सुटलेलं, लगेच जाणवतं ते आपल्याला. जसं जसं आपण जे मीठ घातले ते विरघळेल, गूळ थोडासा विरघळेल, त्याला पाणी सुटेल. हो. आणि कसं आहे, फक्त कुठलंही मिरचीचं असो, आंब्याचा असो, लिंबाचा असो, लोणचं घातल्याच्या नंतर ना तुम्हाला 1-2 दिवस ते व्यवस्थित हलवून परत ते बरणीत भरावं लागतं, जेणेकरून जे मीठ आहे ना ते खाली बरणीत बसणार नाही. म्हणजे लोणचं साठवायच्याही खूप पद्धती असतात, त्या सुद्धा फॉलो केल्या तर तुमचं वर्षभर लोणचं छान टिकतं. हो. खार जो आहे ना तो व्यवस्थित घोळून घ्यायचा, म्हणजे तो मिरच्याच्या आतपर्यंत शिरेल. पाणी पण सुटायला लागलंय त्याला. हो. 1-2 दिवस ना तुम्हाला थोडासा मेथीदाणा आणि मीठ जे आहे ते थोडंसं तड लागेल. एकदा मीठ आणि मेथीदाणा मुरला ना की मग खार खमंग लागेल.
खमंग आणि चटपटीत असा आपला मिरचीचा खार रेडी आहे. तो आपण सर्व करून घेऊया. आता तो खायचा कशा बरोबर, आता हे तुमचं तुम्ही ठरवा. मी तर असाही खाईन. तो कशाही बरोबर छानच लागतो. मनीषा, म्हणजे हा असा प्रकार झालाय, तू चपाती बरोबर खा, भाकरी बरोबर खा, किंवा फक्त वरण भाताबरोबर सुद्धा खाल्लास, हो, तरी कशा बरोबरही खाल्ला ना, पदार्थाची चवच वाढवणार आहे तो. मनीषा, हे आता आपण लोणचं घातलं, हे आता आपण तेल घातलेलं नाहीये, तर हे फ्रीज मध्ये ठेवायचं मग? नाही, फ्रीज मध्ये ठेवायची गरज नाही. जसं पारंपरिक लोणचे साठवायच्या पद्धती आहेत ना अमृता, जसं की भरणीचं झाकण हे एकदम टाईट असायला हो, हो. पाहिजे. रोजच्या रोज झाकण उघडून लोणचं घ्यायचं नाही. रोजचं खायचं लोणचं एका छोट्याशा बरणीत काढून ठेवायचं. म्हणजे काय होतं, कधी कधी झाकण उघडं राहतं, ओला चमचा बरणीत जातो किंवा मच्छर चालला जातो. त्याने काय होतं, साठवणीचं लोणचं खराब होतं. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपण जर का ध्यानात घेतल्या ना, तर साठवणीचं लोणचं वर्षभर जसंच्या तसं राहील. आपलं लोणचं जे आहे ते सर्व करून झालेलं आहे. कडकडीत उन्हाळा आलेला आहे आणि असे साठवणीचे पदार्थ करण्याची संधी तुम्ही सोडू नका. असेच वेगळे वेगळे लोणच्याचे प्रकार आम्ही तुम्हाला दाखवत राहू. पण त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावं लागेल. आणि त्यासाठी पाहत राहा किचन क्वीन.